मुंबई पालिकेसह राज्यातील सर्वच पालिका ठाकरे बंधू एकत्र युतीमध्ये लढणार आहे। या संदर्भात युतीची घोषणा कधी करायची तसंच जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल यावर मनसेचे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। दरम्यान युतीची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती देखील समोर येते। ठाकरे बंधूंची अधिकृत एक बैठक पार पडणार आहे। या संदर्भात संजय राऊतांनी राज ठाकरेंची आज भेटही घेतली। आगामी आठवड्यात युतीची घोषणा करून महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील उर्वरित महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्रित लढणारे, मात्र महाविकास आघाडीमध्ये ठाकरे बंधूंचं नक्की स्थान काय असणार या संदर्भात साशंकता व्यक्त करण्यात आली असली तरी ठाकरे बंधू युती कधी जाहीर करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खरं तर अवघ्या 2 ते 3 दिवसांपूर्वी या बैठकांना सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आता सोमवार किंवा मंगळवार रोजी खरं तर ठाकरे बंधू युती घोषित करू शकतात अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते। ठाकरे बंधू असतील, इतर नेते आहेत ते बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आता सुद्धा संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली। यानंतर आता ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये एक फायनल बैठक होणार आहे आणि फायनल बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, एकूणच युती संदर्भात घोषणा करण्याची प्लॅनिंग असेल ही ठरणार आहे। मात्र मुंबई महानगरपालिका उपनगरामध्ये तसेच नाशिक आणि पुणे अशा महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा सुद्धा पार पडणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतात, मात्र महाविकास आघाडीमध्ये नक्की काय स्थान निर्माण होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत गज्जासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मराठवाड्यामध्ये 48 नगर परिषदा आणि 11 नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार आहे। भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि इतर चर्चेत असलेले राजकीय पक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले होते। विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपण पाहूयात। मराठवाड्यातील 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपालिकांचा निकाल जाहीर होतोय। यामध्ये कोण विजय होणार, कोण बाजी मारणार, कोणाच्या अंगावर विजय गुलाल पडणार आणि त्यासोबतच कोण विजयाची माळ गळ्यात घालणार हा एक मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण बहुतांश पक्षांनी जोरदार तयारी केलेली आहे। वर जरी युती असली म्हणजे वरिष्ठ पातळीवर मोठ्या लेवलवर जरी युती असली तर दुसरीकडे स्थानिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। कारण विविध पक्ष विविध पद्धतीने लढत होते। आपण जर पाहिलं तर राजकीय नेते देखील कमी नव्हते। जर राजकीय नेत्यांचा विचार केला गेला तर सर्व राजकीय पक्षांनी जी होती ती जोरदार तयारी केली होती। राजकीय नेत्यांनी देखील प्रचार केलेला होता। आपण जर पाहत असाल तर हीच वाहनं काही दिवसांपूर्वी नगरपालिका नगरपरिषदा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता निकाल जो आहे तो याच वाहनांच्या माध्यमातून जेव्हा गुलाल उडवला जाईल, विजय गुलाल असेल तर तो विजय गुलाल सुद्धा याच वाहनांमधून आणला जाईल असं बोललं जातंय। महत्त्वाचं म्हणजे निकाल जाहीर झाल्याच्या नंतर कुणाच्या पदरी यश पडतं, कुणाच्या पदरी निराशा पडते, कोण विजय ठरतं आणि कुणाच्या अंगावर विजय गुलाल पडतो हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे मराठवाड्यामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी केलेली होती। कारण आपले उमेदवार जिंकून आणायचे होते। मग वर जरी महाविकास आघाडी आणि महायुतीची जरी युती असली तरी या निवडणुकीमध्ये युती नव्हती। त्यामुळं आपापल्या नेत्याला, आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्याचं एक मोठं ध्येय होतं ते प्रत्येक राजकीय नेत्यापुढे होतं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।